आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत आजपासून बुलढाणा येथे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले। प्रतिनिधी सय्यद इरफान, सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्जवसुलीची वन टाइम सेटलमेंट योजना असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। रविकांत तुपकर यांच्या मते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतील विविध अटी आणि निकषांमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहेत। निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयात अनेक बंधने घालून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचा आरोप त्यांनी केला। सरसकट विना अट आणि विना निकष कर्जमुक्ती तसेच शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी तुपकर यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करत हे आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचं तुपकर यांनी म्हटलंय। तसेच महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। एकतर सरकार झुकेल किंवा आम्ही शेतकरी, मात्र सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असा इशारा देत त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे संकेत दिले। दरम्यान रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले। त्याच्यात तुम्ही जे GR जाळला कर्जमाफीचा ते याचे प्रश्न विचारलं, त्यांनी त्याला बगल दिली। मुळामध्ये ते केंद्रीय मंत्री नाही आहे, तुम्ही समजून घ्या। ते केंद्रीय राज्यमंत्री आहे आणि अत्यंत निष्क्रिय आहे। केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला पाहिजे होतं, ही कर्जमाफी फसवी आहे, या कर्जमाफी बदल करा असं सांगायला पाहिजे होतं। किती शेतकरी कर्जमाफीमध्ये बसू शकतात महाराष्ट्रातले याचं उत्तर प्रतापरावांनी दिलं पाहिजे। म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातला सगळ्यात निष्क्रिय मंत्री जर कोण असेल तर ते आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वतःला म्हणणारे खासदार प्रतापराव जाधव अत्यंत निष्क्रिय मंत्री आहे, काही करत नाही। फक्त सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा, जमिनी घ्यायच्या, करोडपती व्हायचं, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हा माणूस शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही। त्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही नाही। अत्यंत निष्क्रिय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची ओळख आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशाचे पंतप्रधान त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत की शेतकऱ्यांनो घरात बसू नका, रस्त्यावर उतरा, आपलं आंदोलन आपल्यालाच करावं लागेल, लक्षात ठेवा। आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचंय। तुम्ही जर आता रस्त्यावर उतरले नाही तर आपली कोणी सुद्धा दखल घेणार नाही। त्यामुळं एकट्या रविकांत तुपकरने अन्नत्याग करून हे सुटणार नाही, तर मी तर करतोच आहे, ते माझं कर्तव्यच आहे। तुम्हीच आम्हाला आमच्या हातात नेतृत्व दिलेलं आहे, पण गावागावात रस्त्यावर उतरा, निदर्शनं करा, त्या फसव्या GRची होळी करा आणि आजपासून आंदोलनाला महाराष्ट्रभर गावागावात सुरुवात करा। हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, संघटनेचं नाही, हे शेतकऱ्यांसाठी उभं केलेलं आंदोलन आहे। घामाचं दाम मिळवून घेण्यासाठी जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, संपूर्ण कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, लढाई जारी राहील। त्या निमित्तानं करत आहे आणि ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली वन टाइम सेटलमेंट योजना आहे। म्हणून आजपासून मी आज घोषणा करतो महाराष्ट्रासमोर आणि सरकारलाही सांगतो की जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही, विना अट विना निकष कर्जमुक्ती होत नाही आणि आम्हा शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। माझा जीव गेला तरी बेहतर, माझा प्राण गेला तरी बेहतर, पण मी आंदोलन थांबवणार नाही। माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी बुलढाण्यामध्ये माझ्या निवासस्थानासमोर आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। अनेक दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, पण सरकारवर त्याचा परिणाम होत नाही। पण आता जे आंदोलन आजपासून सुरू झालं हे भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे। एक तर सरकार जाईल, नाही तर आम्ही शेतकरी राहू। आर्या पारची लढाई आता इथून पुढे करायची आहे। कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबायचं नाही, या निर्धारानं आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही फसवी आहे। अत्यंत जाचक अटी आणि निकष या कर्जमाफीमध्ये घातल्यामुळे 10-15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। मुळामध्ये ही कर्जमाफी कर्जमुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शेकडो गुन्हे अंगावर दाखल करून घेतलेले आहेत। अनेक वर्षापासूनची ही आमची लढाई आहे। राज्यभर मी स्वतः सभा घेतल्या, अनेक ठिकाणी मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली। शेतकरी नेते एकत्रित आले, मोठं आंदोलन झालं, म्हणून सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला। परंतु
सरकारनं कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। एका बाजूला केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं, तेव्हा निकष आणि अटी शर्ती लावल्या नाही। मग शेतकऱ्यांना वेगळा नियम लावता आणि उद्योगपतींना वेगळा नियम लावता, हे चालणार नाही। आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे। तुम्ही चुकीचे धोरण राबवले म्हणून आमच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही, पर्यायानं आमच्यावर हे कर्ज झालं। आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे। म्हणून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये आणि सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून मी स्वतः माझ्या बुलढाणा येथील निवासस्थानी 15 जून 2026 पासून सकाळी 9 वाजेपासून बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे। जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होणार नाही, अटी शर्ती त्यातल्या काढल्या जाणार नाही आणि हक्काचा पीक विमा मिळणार नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की भावांनो, आपापल्या भागामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलनाला सुरुवात करा। या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही। मी स्वतः जीवाची बाजी लावायला तुमच्यासाठी तयार आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन हाती घेतलं पाहिजे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 70 लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय। प्रतिनिधी सय्यद इरफान। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खामगाव यांच्या पथकानं मिशन परिवर्तन अंतर्गत ही कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे 13 जून रोजी रात्री वरवट बकाल शेगाव मार्गावरील यादव बेकरी समोर नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी अशोक लेलँड मालवाहू वाहन क्रमांक MH 40 GT 2965 अडवून त्याची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनांमध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूंचा सुमारे 50,13,920 रुपयांचा साठा आढळून आला। याशिवाय 20 लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले। अशा प्रकारे एकूण 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या प्रकरणात वाहन चालक स्वरूर अहमद नूर अहमद वयवर्ष 37 राहणार अकोला याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन बुलढाणा यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशानुसार PSI सुनील राऊत तसेच त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली।